झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या वर्षात मराठवाड्यानं भीषण दुष्काळाचा सामना केला। शहरी भाग असो वा ग्रामीण, सगळीकडेच पाण्यासाठीची वणवण पाहायला मिळाली। मात्र हे सगळं सहन केल्यावरही प्रशासनानं अजूनही यातून धडा घेतलेला नाही असंच चित्र आहे। 400 वर्ष जुन्या पानचक्कीला पाऊस आल्यावर चांगलंच पाणी आलंय, मात्र हे सर्व पाणी नाल्यातून वाहून जात आहे। त्यामुळे लाखो लिटर पाण्याची रोज नासाडी होते। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। पानचक्की औरंगाबाद शहरातलं एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ। 1734 मध्ये पानचक्कीचं बांधकाम करण्यात आलं। पहाडातून अगदी लीलया सायफन पद्धतीचा वापर करून या ठिकाणी नहरींच्या माध्यमातून पाणी आणण्यात आलं। त्या काळी यात्रेकरूंना थांबण्यासाठी हा दर्गा उभारण्यात आला होता। नहरीच्या माध्यमातून 12ही महिने हे पाणी पानचक्कीत येतं। नहरीतून येणारे हे पाणी या ठिकाणी एका छोट्या धबधब्याच्या माध्यमातून पडतं आणि एका मोठ्या हौदात जमा होतं। त्यानंतर ओव्हरफ्लो झाल्यावर ते पाणी छोट्या कॅनलद्वारे हौदातून बाहेर येतं आणि दुर्दैवीरित्या नाल्यात वाहून जातं। दुष्काळाच्या वणव्यात होरपळल्यानंतर पाण्याची अशी नासाडी सुरू आहे। प्रशासनाला मात्र त्याचं कसलंही सोयर सुतक नाही। ये पानी अगर उसको साटा कर लिया गया या कहीं यहाँ एडजेसेंट कहीं भी प्लांट लगाया गया पानी प्यूरिफायर का, तो ये पानी सब आम लोगों को फायदे में ला सकता है और सबको पानी मिल सकता है। दुष्काळ में भी इसकी कोई कमी नहीं आ सकती। नहरीच्या अभ्यासकानुसार पानचक्कीचं नहरीद्वारे पहाडातून दररोज 2 लाख लिटर पाणी येतं। एक वेळ हौद पूर्ण भरला की हे पाणी हौदातून बाहेर पडतं आणि वाहून जातं। याचा अर्थ दररोज 2 लाख लिटर पाणी वाया जातं। म्हणजे वर्षभरात 7,30,00,000 लिटर पाणी पानचक्कीतून वाहून जात आहे आणि तेही गेल्या कित्येक वर्षांपासून। ज्यावेळी पानचक्की बांधण्यात आली होती त्यावेळीही वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर परिसरातील लोक करायचे। मात्र आता प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसतोय। जलतंत्राचा जो वापर करायला पाहिजे ते होत नाही। मी मागच्या 10 वर्षापासून हे सांगत आहे, पाणी वाचवा। एक एक बूंद पाण्याकरता इस्रायल जर असतं इथे तर त्यांनी प्रत्येक थेंबाचा वापर केला असता। आम्ही नाल्यामध्ये सोडतो, म्हणजे पाण्याचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट प्रमाणे कॉर्पोरेशनवर तर याचा आरोप ठेवायला पाहिजे। त्या काळी या पाण्याच्या प्रेशरवर एक जातही चालवलं जायचं। त्यातून गव्हाचं पीठ तयार करून यात्रेकरूंसाठी जेवणाची व्यवस्थाही केली जायची। आता हायकोर्टाच्या दणक्यानंतर महापालिकेनं संथगतीनं का होईना नहरीचं सर्वेक्षण सुरू केलंय। मात्र याबाबत महापालिकेत कुणीही बोलायला उत्सुक नाही। कदाचित 2000हून अधिक लोकांना पुरवणारं हे पाणी महापालिकेला कमी वाटत असावं। आंधळ्याचं सोंग घेतलेल्या या महापालिकेच्या डोळ्यात दुष्काळही अंजन घालू शकला नाही। त्यामुळं आता यांच्या डोळ्यात अंजन घालणार तरी कोण असाच प्रश्न या निमित्तानं उभा राहिलाय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।